नमस्कार, माझं नाव विजय सुर्वे. मी लग्नसोहळा मुंबईसाठी काम करतो. आज आम्ही हा खास व्हिडिओ अशासाठी रेकॉर्ड करतो आहे की आता आम्हाला ज्या मुलामुलींचे फोन येतात किंवा जास्ती करून आईवडिलांचे, भावा बहिणींचे, आणि त्यांना आम्ही सांगतो की तुमच्या मुलामुलींना सांगा की माझे हे रेकॉर्ड व्हिडिओ आहे ते बघा काळजीपूर्वक आणि त्याच्यानंतर मला फोन करा. तर त्यांचं उत्तर असतं की साहेब एवढे व्हिडिओ आहेत कसे बघणार, आमच्याकडे वेळ नाही. तर बघा, हा लग्नाचा विषय आहे, आयुष्याच्या दोघांचा प्रश्न आहे, तरी पण त्यांच्याकडे वेळ नाही. तर मी म्हटलं चला, त्यांच्याकडे वेळ नाही ना, आपल्याकडे वेळ आहे समजून जाऊया आणि आपण त्यांच्यासाठी एक शॉर्टकटमध्ये व्हिडिओ बनवला. आफ्टर ऑल त्यांचं डिसिजन त्यांच्यासाठी आहे, पण मी माझा एक प्रयत्न म्हणून एक शॉर्टमध्ये व्हिडिओ बनवतोय. बघा पटला तर, आणि जर तुम्हाला तो पटला, योग्य वाटला, तर तुमच्या मित्रपरिवारामध्ये, तुमच्या नातेवाईकांमध्ये तो नक्की शेअर करा. बघा, तुम्ही तो शेअर केल्यामुळे खूप मुलींच्या लग्नाचे विषय खूप सुरळीतपणे निघून जातील, म्हणजे मार्गस्थ होतील. तर मी आता ते काय पॉईंट्स घ्यायला पाहिजेत, कशा पद्धतीने त्याची सिस्टीम केली पाहिजे. आपण जेव्हा एखादा लग्नाचा विषय घेतो, त्या लग्नाच्या विषयामध्ये महत्त्वाचा विषय असतो की तिथे आयुष्यात एक जोडीदार मिळणार असतो. त्या जोडीदाराबरोबर नवीन आयुष्य त्या व्यक्तीचं घडणार असतं आणि एक नवीन पिढी तयार होणार असेल, नवीन पिढी. तर त्या व्यक्तीचं पुढील पिढीसाठी ती एक प्रोसेस आहे, म्हणून आपण त्याला लग्न असं म्हणतो. तर कसं आहे ते बघा, की ज्या पद्धतीने आपण एखादा बंगला बांधतोय किंवा एखादी इमारत बांधतो, तेव्हा आपण ज्या जागेवर इमारत बांधतोय त्या इमारतीच्या जागेवर आपण पहिली ती जागा स्वच्छ करून ती काही थोडी खणून घेतो. त्याच्यामध्ये सिमेंट, विटा, रेती, लोखंडाच्या सळ्या अशा टाकून त्या योग्य जागेवर बसवून आणि त्याच्यानंतर आपण त्यावर आपलं घर बांधायला घेतो. तर त्याच पद्धतीने ही सिस्टीम आहे जी पूर्वापार चालू झाली होती, पण आता ती खंडित झाली आणि त्याचे परिणाम म्हणून आज आम्ही सगळीकडे लग्नासाठी मुलींच्या विवाह मंडळामध्ये नाव नोंदवत चाललो आहे. पण आम्ही ही सिस्टीम कधी बघितलीच नाही, कोणी सांगितलीच नाही, आणि आपल्याकडे त्याचा काही कोणी म्हणजे सांगण्याचा उद्देश नाही. कारण आम्ही आत्ता कितीतरी पिढ्या होऊन म्हणजे शिफ्टेड झालो आहोत मुंबई शहरामध्ये, पुणे शहरामध्ये, आणि आम्ही आता कॉन्व्हेंटमध्ये शिकतो आहे. त्यामुळे आमच्याकडे आमच्या रूढी परंपरा ह्या आम्ही विसरूनच गेलो आहोत. तर तो विषय जाऊ दे बाजूला, पण मला सांगायचा हा मुद्दा आहे की बघा, ह्या पद्धतीने जर तुम्हाला करता आलं तुमच्या मुलींसाठी विवाह जमवण्यासाठी, तर बघा, मी सांगतो त्या पद्धतीने प्रयत्न करून बघा. तर माझा पहिला एक नारळ असतो, ज्याला आपण श्रीफळ देतो. ते श्रीफळ असतं मूळ पुरुषाला, आपल्या मूळ पुरुषाला. आता मूळ पुरुष म्हणजे तुम्ही काय म्हणाल, कुणा मूळ पुरुष म्हणायचं, कसं म्हणायचं? तर समजा माझं नाव विजय शांताराम सुर्वे, ओके. तर माझा मूळ पुरुष तो सुर्वे. ज्या सुर्वेचं नाव घेऊन मी आज समाजामध्ये वावरतोय, माझी पिढी पुढची समाजामध्ये वावरणार आहे, आणि माझी पहिली पिढी, माझ्या अगोदरची पिढी, माझे वडील, माझे आजोबा हे सुर्वे म्हणून पुढे आले. तर ते सुर्वे ह्या वसाला, म्हणजे हा जो कोणी मूळ पुरुष होता त्याला मी पहिला हाक मारणार आणि त्याच्यासाठी एक श्रीफळ मी त्याला देणार आहे. तर काय असतं की तुमच्या घराच्या देवाऱ्याच्या बाजूला एक श्रीफळ ठेवायचं, म्हणजे नारळ ठेवायचा, त्याला हळद पिंजर व्हायची, खूप हळद पिंजर, अक्षता व्हायच्या, आणि तिथे कुणी उभं राहायचं, ज्या मुलाचे आई वडील आहेत त्या दोघांनी, आणि तो मुलगा किंवा मुलगी असेल त्याने उभं राहायचं आणि आपल्या मूळ पुरुषाला म्हणजे वसाला हाक मारायचं. तर काय करायचं असतं की तिथे फक्त त्याला नारळ दिलं, हळद पिंजर वाहिली, अक्षता वाहिल्या, त्याला अगरबत्ती दाखवलं, आणि त्याला फक्त जमिनीला स्पर्श करून त्याला हाक मारायचा की बाबा, मी सुर्वे वसाच्या मूळ पुरुषाला हाक मारतोय, तेव्हा मी माझ्या मुलाचं किंवा मुलीचा लग्नाचा विषय आता हाती घेतोय, तेव्हा तू तिथे उभा राहा, हाका शब्दाला उभा राहा, साथीला साथ दे, हाताला हात दे, आणि आमच्या मुलाचा जर लग्नाचा विषय घेतोय आम्ही, त्याला आम्हाला मदत कर, असं त्याला सांगायचं. आणि तो नारळ तिथे ठेवून द्यायचा. तो नारळ नेक्स्ट डे 24 तासानंतर तो वाढवायचा आहे, म्हणजे फोडायचा आहे, आणि तो प्रसादी म्हणून वापरायचा आहे, ओके. त्याच्याच बरोबर त्याच नारळाच्या बाजूला एक कुलदेवतेला, म्हणजे कुलस्वामिनी, कुलदेवता, जी जिला तुम्हाला माहिती आहे, समजा तुम्हाला माहितीच नाही आहे तुमची कुलस्वामिनी कोण आहे,
मग ती तुळजाभवानी असेल, अंबाबाई असेल, तुम्हाला माहिती नाही, पण तिच्या नावाने एक नारळ बाजूला ठेवा, बाजूला नारळ ठेवा, हळदींजर व्हा, अक्षता व्हा आणि सेम थिंग्स तसंच बोला की बाई तू स्वामिनी कुल देवते हाका शब्दाला उभी राहा, मी माझ्या मुलाचा किंवा मुलीचा लग्नाचा विषय हाती घेतलेला आहे, आम्हाला मार्गदर्शन कर, आमच्या हाका शब्दाला उभी राहा, आम्हाला मार्ग दाखव, आम्हाला चांगल्यात चांगली गोष्ट आम्हाला दाखव, वाईट गोष्ट असेल ती तुझ्या पायाशी घे आणि आमचं जो लग्नाचा विषय आहे तो मार्गस्थ कर, असं तिला आवाहन करायचं आहे. तर हे झालं दुसरं नाव. तिसरं आहे आपली ग्रामदेवता. आता ग्रामदेवता म्हणाल तर कुठली, तर तुम्ही आता ज्या जागी राहताय त्याला आम्ही म्हणतो सुखाला तुम्ही राहिलाय, सुखाला राहायला हवं. आणि जी तुमची मूळ ग्रामदेवता आहे ती कुठेतरी लांब असेल, तुमचे गावं असतील, जसं रत्नागिरी जिल्हा आहे, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये एखादं गाव आहे, त्या गावामधली एखादी वाडी आहे, त्या वाडीमध्ये जी देवी असते तिला आपण ग्रामदेवता म्हणतो. तर अशी जी ग्रामदेवता आहे तिला एक श्रीफळ द्यायचं, पण त्या श्रीफळावर आपली जी आता आपण सुखाला आहोत त्या ग्रामदेवतेलाही आवाहन करायचं आहे. म्हणजे श्रीफळ एकच, पण दोन्ही ग्रामदेवतेला आवाहन करायचं आहे की बायानो तुम्ही माझ्या हाका शब्दाला उभ्या राहा, माझ्या मुलाचं मुलीचा लग्नाचा विषय आम्ही हाती घेतलेला आहे, आम्हाला मार्गदर्शन करा, जी काही अडीअडचण असते ती बाजूला सारा आणि आम्हाला मार्गस्थ करा, असं त्या दोन्ही ग्रामदेवतांना सांगून आवाहन करायचं आहे. आणि मग काय सरतं श्रीफळाला हळदीचं व्हायचं आणि नंतर हे आवाहन करायचं आहे. नंतर राहिलं आजोळचं देवस्थान. आजोळचं देवस्थान, आता तुम्ही म्हणाल अरे आजोळच्या देवस्थानाचं काय घेणं देणं नाही, आम्ही आमचं बघू ना, त्यांचं काय घेणं देणं, तर तसं नसतं. आपल्याकडे परंपरेप्रमाणे जेव्हा आपल्याकडे एखाद्या मुलाचा किंवा मुलीचा लग्नाचा विषय असतो, लग्न ठरतं, तेव्हा त्याची पहिली पत्रिका ही त्याच्या मूळ पुरुषा म्हणजे मूळ देवळास्थानाकडे जाते. म्हणजे ज्याचं मूळ स्थान आहे, त्या समजा आता मी सुरवे आहे तर माझं कुठेतरी एक सुरव्यांचं घर असेल, त्या मूळ घरामध्ये ती पहिली पत्रिका जाते, दुसरी पत्रिका माझ्या देवस्थानात जाते, त्याच्यानंतर तिसरी पत्रिका ही माझ्या आईच्या गावात, जे माझं मामाचं गाव आहे, ज्या मामाच्या गावातल्या देवस्थानामध्ये नेऊन ठेवावी लागते आणि त्याला आवाहन करावं लागतं की तुम्ही माझ्या लग्नाला या, आमचं लग्न जमवण्यासाठी, म्हणजे आमच्या लग्नाला या असं आपण त्यांना म्हणतो. तर त्यासाठी त्यांना आपण निमंत्रण देतो, तुमच्या म्हणजे आपल्या सर्व नामवर भाषेत निमंत्रण देतो. पण इथे आता आपल्याला लग्न करायचं आहे ना, अजून लग्न ठरलंच नाही आहे. तर लग्न ठरण्यासाठी आजोळच्या देवस्थानाला जे आपल्याला माहिती असेल, आपण आपल्या आई वडिलांना विचारू शकतो की बाई आपलं आजोळचं देवस्थान कोणतं आहे, तुमची आई नक्की सांगेल. जर तुम्हाला माहिती नसेल तर तुम्ही कोणाला तुमच्या नातेवाईकांना विचारा, जे मामाच्या आईच्या गावचे असेल त्यांना, आणि त्यांच्याकडून ते नक्की माहिती करून घ्या आणि तो एक तिथे नारळ ठेवा. त्यालाही तसंच आवाहन करा की आम्ही हा विषय घेतलेला आहे लग्नाचा, तर तुम्ही आमच्या हक्का शब्दाला उभे राहा, आम्हाला साथ द्या, हाताला हात द्या आणि मदत करा, असं सांगायचं आहे. ओके, तर हे झाले किती नारळ झाले आपले, 1 2 3 4, हे 4 नारळ ठेवले. आता हे 4 नारळ तुम्ही दुसऱ्या दिवशी 24 तासानंतर वाढवायचे आहेत आणि ते प्रसादी म्हणून खायचे आहेत. आता ह्याच्यात तुम्हाला काय समजलं की आपण ह्याची बेस तयार केली, आपण ह्याची बेस तयार केली. बघा, जो मूळ पुरुष आहे त्या मूळ पुरुषाचीच वंशावळ पुढे चालणार आहे, त्या मूळ पुरुषाचीच वंशावळ पुढे चालणार आहे. मग ती तुमची मुलगी जरी असली, तरी ती तुमच्या कुळाच्या, तुमच्या कुटुंबाचं नाव घेऊन पुढे जाणार आहे. ती जरी सासरी गेली तरी ती सांगताना आपल्या माहेरचं पण नाव घेणार की माझं माहेर अमुक अमुक, माझ्या माहेरची ग्रामदेवता ही, अशी ती जेव्हा जेव्हा पुढे जाईल आणि तिला कोणी विचारलं जाईल तेव्हा ती तिचा उल्लेख करणार आपल्या माहेरच्या देवाचा. तर ते तिच्या हाका शब्दाला उभे राहतात, तिला साथ देतात, तिच्या अडीअडचणीला उभे राहतात आणि तिचे जे काही अडचणी उभ्या राहिल्या तर त्यांना ते चांगल्या पद्धतीने हँडल केलं जातं. म्हणून आजोळचं देवस्थान किंवा आमच्या भाषेमध्ये आईचं देवस्थान आहे त्याला उभं करणं आणि त्याच्याकडून आपलं काम करून घेणं, असं त्याला आम्ही म्हणतो. ओके, तर हे झाले श्रीफळ वाढवणे आणि तो प्रसादी करून खाऊन घेणे 24 तासानंतर. आता राहिलं काय, आता आपण पत्रिका बनवून जाऊया. ही झाली तुमच्या बंगल्याची फाउंडेशन, ज्याच्यात आपण रेती सिमेंट
जे म्हणावलं मग अशी तसं आपण त्याच्यात टाकलेलं आहे आणि आता त्याचं फाउंडेशन तयार केलं आहे. आता काय झालं तर तुमच्याकडे एक जन्मपत्रिका आहे. त्या जन्मपत्रिकेत काही दोष आहेत का ते बघा. ते दोष काय असू शकतं जास्तीत जास्त. तुमचा जन्माचा योग असतो, जेव्हा जन्म झाला त्यावेळेस काय नक्षत्र होतं, त्या नक्षत्राची एखादी शांती असू शकते. जर तुमच्या जन्माच्या वेळेस काही वाईट अमावस्या पौर्णिमा असे काही स्थिती असेल तर त्याची शांती केली जाते. दुसरी गोष्ट, काही जणांच्या पत्रिकेमध्ये पूर्वजांचे दोष म्हणून दाखवले जातात, ज्यांना आम्ही नारायण नागबळी विधी करणं असं म्हणतो. तर लोकांना ते असं थोटांड वाटतं की अरे असं काही नसतं, कोणी पूर्वज नसतात, काही नसतात. तर मित्रांनो, असं धरू नका. तुम्ही आज जिथे उभे आहात तिथे तुमच्या पूर्वजांचीच पुण्याई आहे आणि त्या पुण्याईवरच तुम्ही आज स्थिर आहात. तुमची पुण्याई तुम्हाला आशीर्वाद देते पूर्वजांची, म्हणून आज तुमचं सगळं चांगलं झालेलं आहे. तर पूर्वजांना आकाशात उभं करून त्यांची साथ घेऊन जर तुम्ही पुढे गेलात तर तुमचं काम खूप छान आणि सुंदर होतं. तर म्हणून आम्ही सांगतो लोकांना कधी की बाबा तुम्हाला पूर्वजांचे दोष आहेत, तुम्ही ते नारायण नागबळी विधी करा, त्र्यंबकेश्वरला जाऊन आणि सिस्टमॅटिकली करा. त्याचे जे आपण म्हणतो कायदे कानून, म्हणजे त्याच्या अटी शर्ती ज्या असतात, म्हणजे तुम्ही ते विधी केल्यावर तुम्हाला काही 40 दिवस खायचं नाही आहे, तुम्हाला मंत्रोच्चार करायचा आहे, हे काही गोष्टी ते ब्राह्मण सांगतात. आम्ही आमच्याकडेही सांगतो जे काही सांगायचं असेल ते. तर ते पूर्ण कम्प्लीट करा. कधी कधी काही लोकांच्या ह्याच्यामध्ये कालसर्प शांती दिसते. आता तुम्ही म्हणाल कालसर्प शांती काय, नारायण नागबळी विधी काय, तुम्ही आपल्याला लुटायलाच बसलेला आहात. तर नाही मित्रांनो, की कसं आहे माहिती आहे का, जेव्हा तुमचे ग्रह आहेत आत्ता प्रेझेंट वर्किंगमधले ग्रह, ह्या ग्रहांमध्ये पण कुठे ना कुठे भांडणं असतात. तुमच्या शेजाऱ्यांची, मित्रांची, मैत्रिणींची भांडणं कशी असतात छोटी छोटी, तशीच या ग्रहांची पण भांडणं असतात. आणि त्या भांडणाचा मेन इफेक्ट कोणाला होतो तर आपल्याला होतो. म्हणजे कालसर्प शांती त्याच्यासाठीच आहे की जेव्हा आपल्या पूर्ण कुंडलीमधले ग्रह कुठेतरी चुकीच्या इफेक्टमुळे आपल्याला त्रास देत आहे, तर त्यांना शांत करण्यासाठी आपण ही कालसर्प शांती करतो. तर बघा, तुम्हाला हे पटलं तर करा. मी कधी कोणाला जबरदस्ती करत नाही. मी त्याला सांगतो तुला आज नाही पटलं, 4 वर्षांनी पटेल तेव्हा कर, पण तेव्हा वेळ निघून गेली असेल, दॅट्स ओके, माझा विषय नाही. कारण आजची नवीन पिढी आणि आता असे काही समाजात लोक एवढे हुशार आणि अतिशय तल्लख लोक झालेले आहेत की ते आम्हाला आता एक शब्द आहे ज्याचं सुरुवात मूवर होते, असं धरून चालतात की तुम्ही लोकांना दिशाभूल करताय. असू दे, नाही असं नाही, असेल त्यांना वाटत असेल, पण ह्या सिस्टीम आतापर्यंत होत्या आहेत आणि पुढेही राहणार आहे. ज्या लोकांना पटत नाही त्यांनी त्या विषयात पडू नये. नाही पटायचं, तुम्हाला नाही पटत ना, सोडून द्या. ज्याला जे पटलं त्याने ते विधी करावं. नाही पटत असेल करू नका. जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्हाला परत तिथे ते सांगितलंच आहे आणि तेव्हाही तुम्ही नाही केलं तर तुमच्या आयुष्याचा प्रश्न आहे, त्याला कोणी रोखू शकत नाही, कारण तो तुम्ही घेतलेला निर्णय असतो. त्यामुळे आम्ही कधीही कालसर्प शांती, नारायण नागबळी विधी किंवा एखाद्या जन्मयोगाची वेळ झाली जर चुकीची असेल, अमावस्या पौर्णिमेचं काही त्याला हे लागलेली असेल, वेळ लागली असेल, तर आम्ही सांगतो. पण त्यांना काही लोकांना ते पटत नाही. आम्ही त्याच्यावर कधीही भांडण, म्हणजे वादविवाद हा आमच्याकडे प्रकारच नाही. वादविवाद हा प्रकारच नाही. काय करायचं वादविवाद करून, काय फायदा होणार आहे? समोरच्याला पटत नाही, ज्याची गरज आहे त्याला समजून सांगण्याचा प्रयत्न करतोय, त्याला ते पटत नाही, सोडून द्यायचं. ऑलवेज त्याचं इज राईट, तो जो बोलतो तो राईट. आमच्याकडे असंच म्हणतो आम्ही, कस्टमर ऑलवेज राईट. म्हणजे तो माझ्यासाठी ग्राहक आहे ना, तो माझ्यासाठी ग्राहक आहे, मग तो म्हणतो ते बरोबर आहे आणि मी ते मान्य करतो आणि बाजूला होऊन जातो. बाबा तुझं आहे ना, बरोबर आहे, तू बरोबर बोलतोस, मला काय ज्ञान नाही. माझ्यापेक्षा दुसरे जे माझे विद्वान चांगले लोक आहेत त्यांनाही चुकीचं ज्ञान असेल, तुझं ज्ञान हे अगाध आहे, तर तू ते मान्य कर आणि तू तसं आहेस तसं राहा, बस विषय संपला. तर ह्या संदर्भात आपण या 2-3 विधी सांगतो. नंतर काय होतं, जातीत लग्न. खूपशी लोक आता मला असे फोन करतात, अरे बापरे मला डोकं फिरतं, मी अमुक जातीचा आहे, मला ह्या जातीची मुलगी असेल तरी चालेल,
आम्हाला लग्न करायचं आहे, किंवा आई वडील पण सांगतात आम्हाला आमचा हा समाज आहे, आम्हाला ह्या जातीची मुलगी असेल तरी चालेल, आम्ही मान्य करून देतो. थांबा जरा, विचार करा. तुम्ही ज्या जातीत जन्माला आला, जात म्हणणं चुकीचं आहे मला तरी वाटतं. मी असं म्हणतो की मी समाज म्हणतो, माझ्या तोंडात हा समाज असतो. तर तुम्ही ज्या समाजात जन्माला आला त्या समाजाची रीतिरिवाज, त्या समाजाच्या परंपरा ह्या तुम्हाला पुढे नेण्यासाठी तुमचा जन्म झालेला आहे. तुम्ही असेच जन्माला आला नाहीये. तुम्हाला त्या रीतिरिवाज, परंपरा ज्या पूर्वजांनी घालून दिलेल्या आहेत त्या पुढे न्यायच्या तुमच्या समाजाच्या. तर तुम्हाला पहिला अभिमान हा तुमच्या समाजाचा असला पाहिजे. जर मी मराठा असेल तर मला मराठा समाजाचा अभिमान आहे. मी जर कुणबी असेल तर मला माझ्या कुणबी समाजाचा अभिमान आहे. मी जर धनगर असेल तर मला माझ्या धनगर समाजाचा अभिमान असला पाहिजे. मी असं म्हणून चालणार नाही की नाही मला कुठल्याही समाजाची मुलगी चालेल. नाही मित्रांनो, पहिलं थांबा. तुम्ही हा विचार करा, मी जर दुसऱ्या समाजाची मुलगी केली, ती माझ्या समाजाच्या रिवाज, परंपरा या पुढे नेईलच, नाही असं नाही आहे, पण तिला त्या शिकवाव्या लागतील. पण ते जर ती माझ्या समाजापैकी असेल, माझ्या समाजातल्या कुणाच्या घरातली मुलगी असेल, तर तिचे 80% संस्कार हे तिच्या घरातूनच आलेले असतात. फक्त माझ्या घरी आल्यावर तिला फक्त पुढचे संस्कार होणं गरजेचं आहे. तिला त्या रीतिरिवाज पुढे नेणं कसं, काय करायचं असतं, कधी कोणते उपवास असतात, कोणत्या विधीला काय करावं लागतं, कोणतं देणं मागणं आपण करतो, हे तिला फक्त त्या टायमाला सांगायचं असतं आणि ती ते फुलफिल करते. म्हणून पहिलं म्हणजे आपल्या समाजातली मुलगी शोधण्याचा प्रयत्न करा. समजा तुम्ही मुंबई पुण्यामध्ये राहताय, असेल ना रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, नाहीच तर बडोदा, सुरत, कुठेतरी तुमच्या समाजातली मुलगी असेल जिला तिचे घरातल्या लोकांनी आपल्या समाजाचे रीतिरिवाज शिकवले असेल, शोधा ना, प्रयत्न करा ना. का नाही करत तुम्ही प्रयत्न? तुम्ही शोधलं तर सगळं सापडेल. तर त्याच्यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे. हार मानू नका. ओके. आता काही लोकांचं म्हणणं असतं की जन्मपत्रिका ही मला शब्द तो बरोबर येत नाही, की जन्मपत्रिकेवर आमचा विश्वास नाही, जन्मपत्रिकेवर विश्वास नाही. जन्मपत्रिका ही माणसाचं आयुष्य सांगू शकत नाही, माणसाचे भविष्य सांगू शकत नाही. मित्रांनो, लक्षात घ्या, जन्मपत्रिका ही पहिली गोष्ट म्हणजे चेक करणं कसं आहे ते तुम्ही समजून घ्या. तुमच्याकडे जन्मपत्रिका आहे, ओके, जन्मपत्रिका तुम्हाला ती चेक करायची कशी आहे ती जन्मपत्रिका, बरोबर आहे का तुमची. तर तुम्ही त्या जन्मपत्रिकेच्या काही गोष्टी समोरच्या व्यक्तीला, ब्राह्मणाला किंवा जो कोणी ज्योतिषी आहे, जन्मपत्रिकेचं ज्ञान आहे, त्याला सांगा की ही मला पत्रिका व्हेरीफाय करून घ्यायची आहे. तो तुम्हाला काही प्रश्न विचार, मीही काही प्रश्न विचारतो लोकांना. काय विचारतो की त्या पत्रिकेतल्या दशेप्रमाणे तुमचा स्वभाव असा आहे का, तुमच्यामध्ये अशा प्रकारचं दुखणं आहे का, तुमच्या ह्या वेळेस तुमच्या काही गोष्टी घडल्या होत्या का आयुष्यात. ह्या अशा 7-8 गोष्टी जर आपण त्या प्रेडिक्शन केल्या की त्या पत्रिकेप्रमाणे अगोदरच्या काळातलं, मग जन्मापासून ते आता या प्रेझेंट वयापर्यंत काही गोष्टी आपण त्यांच्याशी अभ्यास केला, म्हणजे बोलल्या त्यांच्यावर, आणि त्या कन्फर्म झाल्या, तर लक्षात ठेवायचं ती पत्रिका ही त्या व्यक्तीचीच आहे. म्हणून त्या व्यक्तीच्या घडलेल्या आयुष्यातल्या घटना आणि आपण आता जे काही त्याचा अभ्यास केला तिथल्या त्या मॅच होत आहे, याचा अर्थ ती पत्रिका त्या व्यक्तीची आहे. तर अशा पद्धतीने आम्ही पत्रिका महत्त्व देतो. आता काय झालंय, काही लोकांना असं वाटतं की पत्रिका मॅच होऊन पण लोकांची लग्न डिवोर्स होतं किंवा विभक्त होतं. असं तर सांगण्याचा उद्देश आहे, बघा की जन्मपत्रिका ही तुमची कोण आहे, पडछाया आहे. तुम्ही जेव्हा उन्हात उभे राहता आणि उन्हात उभे राहिल्यावर तुम्ही जेव्हा सूर्याच्या किरणाने तुमची एक छाया पडते पायाची, म्हणजे पूर्ण शरीराची, पायाच्या इथे ती पडछाया असते. म्हणजेच कोण आहे, ती त्रयस्थ नाही आहे, ती पडछाया ही तुमचीच आहे. सेम थिंग्स ती तुमची पत्रिका ही तशीच असते, ती तुमचे पडछाया असते, ती तुमच्याबद्दलच सांगते. त्याची तुम्ही जर डिझाईन्स बघितले जे पडछायाची, तर तुम्हाला लक्षात येईल अरे हे माझंच बॉडीची शेप आहे. तर त्याला म्हणतो आम्ही पत्रिका मॅच होणं, म्हणजे पत्रिका
परफेक्ट तुमचीच आहे आणि ती योग्य त्या व्यक्तीचीच आहे. तर म्हणून जन्मपत्रिकेला आम्ही जास्ती महत्त्व देतो. काही समाज महत्त्व देत नाही, काही समाज मान्य करत नाही. आपला मराठा समाज, हिंदू समाज पण हल्ली पत्रिका बघायला तयार होत नाही. म्हणजे पत्रिका बघून काय होणार आहे, जे विधी लिखित आहे तेच होणार आहे. ओके बाबा, तुम्ही म्हणालात ना, बरोबर आहे, मी 100% म्हणालो. मी तर सरळ म्हणतो, नाही बघायची पत्रिका ना, सोडून द्या, पण माझ्याकडेच येऊ नका, माझ्याकडेच येऊ नका. तुम्हाला पत्रिका विश्वास नाही ना, मग माझ्यावर विश्वास ठेवूच नका आणि येऊच नका. विषयच नाही ना, विषयच काय आला? तुम्हाला माझं म्हणणं पटत नाहीये, मला तुमचं म्हणणं पटलं, पण मी तुम्हाला घेतच नाही ना माझ्याकडे. तुम्ही तुमच्या म्हणण्यावर जे पटवून घेईल त्याच्याकडे जा आणि त्याचं तुमचं जे काही करायचं असेल तर तुम्ही करू शकता. विषयच नाही आपल्याकडे. ओके, आता एक सगळ्यात महत्त्वाचा विषय, हे सगळं झाल्यावर एखाद्या मुलामुलीची पत्रिका मॅच झाली, सगळं झालं, आणि त्या मुलाला आणि मुलीला स्वतःचे निर्णय घ्यायला द्या. स्वतःचे, त्यांचा अंतरात्मा काय सांगतो त्यांना वेळ द्या. त्यांना वेळ द्या. मुला मुलींना एक वेळ द्या की तू आजचा दिवस विचार कर, तुला जर योग्य वाटलं तर उद्या सकाळी आपण त्यांना निर्णय सांगू. त्याच्यात त्या मुलीला, त्या मुलाला समोरच्या व्यक्तीबद्दल विचार करायला वेळ मिळेल आणि ती ठरवेल की मला ह्याच्यावर लग्न करायचं आहे, किंवा तो मुलगा ठरवेल की मला ह्या मुलीबरोबर लग्न करायचं आहे. तर ते त्याच्या स्वतःच्या अंतरात्म्याला विचारतील की खरंच माझं आयुष्य या मुलाबरोबर किंवा मुलीबरोबर चांगलं जाईल का. तेव्हा त्यांना निर्णय घ्यायला द्या. ही माझी नम्र विनंती आहे. जर अशा पद्धतीने जर तुम्ही सिस्टमॅटिकली काम केलं तर तुमचं लवकरात लवकर लग्न होईल. बघा, सगळ्याच मुलामुलींना विवाह मंडळात जाऊन नाव नोंदवायची गरज नाही आहे. ही सिस्टीम जरी तुम्ही फॉलो केली तर 80% काम तुमचं होऊन जाईल. जर एका दुसरी गोष्ट राहिली तरच तुम्हाला कुठल्याही विवाह मंडळात जाऊन नाव नोंदवणे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करणे ही गरज आहे. ओके, दुसरी गोष्ट, मी लोकांना आता सांगतो की बाबांनो, की आता आपण जे लोक आहोत, नाव नाही तुम्ही मी, आपण समाजामध्ये बसत नाही. आपण समाजात बसत नाही. आता समाजात बसत नाही म्हणजे काय? बघा, पूर्वी लोकांची समाजात खूप बस असायची. म्हणजे सुखादुःखाला लोक एकत्र बसायचे, जायचे, बारशाला तर जायचेच, लग्नालाही जायचे, पण मैतालाही जायचे. आता ती सिस्टीम नाही राहिली. लोकांना वेळ नाही म्हणतात आणि जात नाही. त्याचा परिणाम म्हणजे आज जेव्हा तुम्ही एखाद्या तुमच्या मुलाचा किंवा मुलीच्या लग्नाचा विषय घेता तेव्हा तुम्हाला समाज कधीही सपोर्ट करत नाही. समाज म्हणतो आमच्याकडे पण वेळ नाही तुमच्यासाठी. आणि अशा पद्धतीने मग ही डिस्टर्ब झालेली सिस्टीम हीच तुम्हाला विवाह मंडळाकडे घेऊन जाते. कारण सिस्टीम डिस्टर्ब झालेली आहे, पूर्णपणे तिचा नाश झालेला आहे. तर त्यामुळेच तुम्हाला समाजात सपोर्ट मिळत नाही. मिळाला तर तेवढा मिळत नाही. म्हणूनच तुम्हाला मग विवाह मंडळाचा आधार घ्यावा लागतो आणि तुम्हाला असं वाटतं की विवाह मंडळ लुटतात आम्हाला, तर नाही आहे. काही वेळेस तुमच्या ज्या बेसिकली, जसं मग आपण म्हटलं की फाउंडेशन आहे, ते जर तुमचं फाउंडेशनच योग्य नसेल तर ते कसं शक्य आहे की तुमच्या लग्नाचा विषय पुढे जाईल? फाउंडेशनच बरोबर नाही आहे. तर विवाह ठरवताना पहिलं बेसिक आहे की पहिले तुमचं फाउंडेशन तयार करा, चांगल्या पद्धतीने करा आणि मग हा विषय पुढे घेऊन जा. तुमचा नक्की विवाह होईल. आणि राहिली गोष्ट, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत. आता कमीत कमी हा व्हिडिओ बघितल्यावर आणि ही सगळी माहिती बघितल्यावर माझं ते चॅनल सबस्क्राईब तरी करा, जेणेकरून मला वाटेल की तुम्हाला त्याचा उपयोग झाला. तुम्ही ते सबस्क्राईब केला तर तुम्ही माझे एक मेंबर व्हा. भविष्यात तुम्हाला ह्याच्यापेक्षा चांगले चांगले व्हिडिओ पण बघायला भेटतील. आणि हा व्हिडिओ आत्ता 10 जणांना तरी शेअर करा, ज्यांच्या आयुष्यात अशा काही घटना घडत आहेत त्यांच्यापर्यंत तो पोचला तर त्यांच्या आयुष्यातही काहीतरी सुधारणा होते. तर मी हा व्हिडिओ थांबवतो. धन्यवाद.